नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपण जो संवाद साधतोय त्या संवादात सगळ्यांचं स्वागत करतो। बऱ्यापैकी सीझन संपत आला आणि कमीत कमी खर्चात आपण कशी द्राक्ष बाग करावी या विषयावर बऱ्यापैकी आपण एक वर्षभर संवाद साधत गेलो। आपण सगळ्या द्राक्ष बागायतदारांनी त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। बागायतदार बंधूंनो, शेवटचा काळ आहे आणि ह्या काळात बेदाना नेमक्या कशा पद्धतीने करावा ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधतोय। त्या अगोदर मी आपणाशी विनंती करेन की जशी चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आपल्याला जो आपण संवाद साधतोय तो संवाद आपल्याला तत्काळ लक्षात येईल। बागायतदार बंधूंनो, बेदाना करण्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत। किती कार्बोनेट टाकावं, किती ऑइल टाकावं, किती वेळ सुकवावा, किती वेळ डिपिंग द्यावं आणि त्यानंतर संत्र्याला टाकताना उन्हात टाकताना किती वेळ टाकला गेला पाहिजे, त्यानंतर सल्फर किती द्यावं आणि सल्फर देताना धुरी देताना किती किलोला किती किलो द्यावी हे विषयी नेमक्या संभ्रम अवस्था आपल्याला बघायला मिळतं। तर त्या विषयावर एक आयडियल पद्धतीचा जो बेदाना करण्याची जी पद्धत आहे ती मी आपल्याशी या संवादातून सांगतोय। बागायतदार बंधूंनो, मुळात द्राक्ष चांगले असतील तरच बेदाना चांगला होतोय। द्राक्ष चांगली नसतील तर बेदाना आपला अजिबात चांगला होणार नाहीये। मग ज्या द्राक्षाला 24 ते 26 पर्यंत ब्रिक्स आहे आणि अशा द्राक्षाच्या बेदाना तयार केल्यानंतर त्या बेदाण्यावर नंतर पाऊस जरी पडला तरी आपल्याला त्याचा काही फरक पडत नाहीये। तर म्हणजे मुळातच जर ते द्राक्ष चांगला असेल तर ते छोट्या छोट्या गोष्टींना अजिबात बळी पडत नाहीये। त्यामुळे बेदाना मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या दराला विकला जातो। त्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना एक गोष्ट अशी सांगेन की माल काढायला गडबड नका करू। शेवटचे 8 दिवस अत्यंत महत्त्वाचे। आपण 4.25 साडेचार महिन्यापर्यंत थांबतो, शुगर येत नाहीये असं बघतो, शुगरसाठीचे 1-2 स्प्रे देतो आपण, त्यातूनही शुगर नाही आली तर आपण मग शेवटी माल उतरायचा निर्णय घेतो। तर हा काळ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। ह्याच काळात जर एखादी पानदेट परीक्षण करून घेतलं आपण 123 दिवसाच्या दरम्यान जर एखादं पानदेट केलं आणि त्यात जेवढं कमी आहे तेवढं स्प्रे वाटी जरी आपण दिलं तरी आपल्याला त्याचा शेवटी खूप चांगला फायदा होतो। बागायतदार बंधूंनो, किमान 24 ते 26 ब्रिक्स आल्यानंतरच वेलीवरून द्राक्ष काढायचा प्रयत्न करा। द्राक्ष काढण्याची वेळ अत्यंत महत्त्वाची लक्षात घ्या। पहाटे 5 ते सकाळी 8 ज्या पद्धतीनं युरोपियन कंट्रीमध्ये आपण माल पाठवतो ते माल काढण्याची वेळ सकाळी 8च्या अगोदरची असते। म्हणजे रात्रभर वेलीला कोणत्याही प्रकारचा ताण पडलेला नसतो आणि तो ताण पडलेला नसल्यामुळे त्या वेलीच्या बंचमध्ये सगळी शुगर आलेली असते। दिवसभर पुन्हा जसं टेम्परेचर वाढत जाईल, कारण उन्हाळ्याचे दिवस असतात, जसं टेम्परेचर वाढत जाईल तशी बंचमध्ये आलेली सगळी शुगर ही वेळ परत रिवर्स घेते, कारण तिला सुद्धा जगायचं असतं। लक्षात आलं? तुम्ही सकाळी 8 वाजताची ब्रिक्स एकदा चेक करा, पहाटे 5ची एकदा ब्रिक्स एकदा चेक करा, दुपारी 12ची करा, त्यानंतर दुपारी 4ची करा आणि संध्याकाळी 6ची एकदा चेक करा। ह्यात तुम्हाला किमान 2.5 ते 3 पॉईंटचा ब्रिक्सचा फरक पडेल। म्हणजे एक पेटी द्राक्षाला जर तुम्हाला 1 किलो बेदाना उतारा पडणार असेल तर जर तुम्ही पहाटेच्या वेळी द्राक्ष काढली तर त्याचा 1200 पर्यंत पडेल आणि दुपारी काढली तर तो 800 पर्यंत येईल। 400 ग्रॅम बेदाना 4 किलोला आपल्याला तूट येऊ शकते हे लक्षात घ्या। ह्यासाठी माल काढण्याची वेळ ही अत्यंत महत्त्वाची। पहिली गोष्ट झाली। त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की 100 लिटर पाणी आपण ज्यावेळी घेतो त्यात 200-400 कार्बोनेट टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्या पाण्याचा पीएच किमान हा 12 ते 13 पर्यंत आला पाहिजे। जर पीएच तो येत नसेल तर आपल्याला पाणी बदलावं लागेल। कार्बोनेट जास्त टाकून चालत नाहीये, कारण कार्बोनेट जर आपण जास्त टाकलं तर मात्र पुन्हा तो माल रॅकवर जादा क्रॅकिंग होण्याची शक्यता आहे। ह्यासाठी त्या पाण्याचा हार्डनेस, त्या पाण्याचा पीएच, त्या पाण्याचा टोटल डिझॉल्व सॉल्ट हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हे शेवटचा उद्योग आहे आपला, प्रक्रिया उद्योग आहे हे लक्षात घ्या। मला माहिती आहे
आपला संवाद थोडासा जास्त होणार आहे या व्हिडिओमध्ये, कारण ह्याच्यावर तपशीलवार आपल्याला नेमकेपणानं बोलत जावं लागेल, तरच आपल्याला ह्या नेमक्या प्रोसिजर समजतील. कारण वर्षभर आपण बेदाना चांगला व्हायसाठी कष्ट घेतलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित ऐकून आणि व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, 100 लिटर पाण्यात जर 2-4 कार्बोनेट टाकलं, ते चांगलं विरघळून घेतलं आणि त्या पाण्याचा पीएच जर 12 आला असेल तर ते पाणी कार्बोनेटचं योग्य आहे. लक्षात आलं? नसेल तर आपल्याला आरूचं पाणी यूज करावं लागेल. पुन्हा त्यात 1/800 इथिल ओलेट. आता इथिल ओलेटच्या दर्जाबाबतीत बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत. माझं मत असं स्पष्ट मनानं सांगितलं की जे इथिल ओलेट आहे ते कोणत्याही कंपनीचं असू द्या, साधा असलं तरी चालेल, मालात घर पाहिजे आणि शुगर पाहिजे. मालात घर शुगर असेल तर ऑइल कोणतंही वापरा. लक्षात आलं? कार्बोनेट टाकलं, चांगलं विरघळून घेतलं, 1/800 तेल टाकलं, चांगलं विरघळून घेतलं, मग त्यात हिरव्या बेदाण्यासाठी आपल्याला 1 टन द्राक्षे आपल्याला त्यातनं बुडवून काढायचे. क्लेट बुडवताना तो क्लेट पूर्ण डीप झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. तो जर क्लेट जर पूर्ण डीप नाही झाला आणि वर जर 2-4 मणी जर आपल्याला राहिले तर मात्र रॅकवर ज्यावेळी तो माल पडतो त्यावेळी त्यातले काही मणी हे असेच वर राहिलेले जे आहेत ते रॅकवर सुद्धा तसेच तुम्हाला दिसतात. मग ते सगळ्या मालाला त्रासाचं ठरतं किंवा तेवढंच पुन्हा वेचून घ्यावं लागतं. ह्यासाठी जो क्लेट तुम्ही वापरणार आहे त्यात 4 घड कमी करा, पण माल पूर्ण डीप व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. हे डिपिंग करण्याची वेळ आहे किमान 5 मिनिटं. 4.5 मिनिटात जरी तुम्ही क्रेटमधून माल तो जर त्या सोलांडूमधनं जर बाहेर काढला तरी त्याचा माल काढण्याचा कालावधी हा किमान 24 तासापर्यंत वाढतो. 4 मिनिटात काढलं तरी 36 तासापर्यंत वाढतो. 3 मिनिटात काढलं तर 2 दिवस रॅकवरनं माल कमी बाहेर लवकर येत नाही. लक्षात घ्या. यासाठी काय करायला लागेल, तो माल किमान 5 मिनिटं आपल्याला घड्याळ लावून पूर्ण डीप व्हायला पाहिजे. आणि असा जर माल आपण डीप जर नाही केला तर आपल्याला तो माल रॅकवर वाळणे आणि त्यानंतरचं पुन्हा रॅकवरच्या ज्या सगळ्या प्रोसिजर आहेत त्या आपल्या त्या सगळ्या लांबत जातात. त्यासाठी 5 मिनिटं पूर्ण डीप घ्यायचा आणि मग 1 टन द्राक्ष काढल्यानंतर ती द्राक्ष पुन्हा ते पाणी आपल्याला पुन्हा फ्रेश घ्यायचं आहे, नवीन घ्यायचं आहे. त्याच पाण्यात पुन्हा कार्बोनेट टाकणे किंवा ते पाणी घाण झालेलं असतं त्यामुळे पुन्हा त्यात केमिकल कार्बोनेट टाकणे आणि कसं तरी धंदा करणे हा बंद करायला पाहिजे. इन आणि येणे आऊ 100 लिटर पाणी जे तुम्ही 50-60 लिटरमध्ये 2 जरी केलं किंवा 50-50 मध्ये 2 केलं आणि ते क्रेट जर कमी मालाची घेऊन जरी डीप केले तरी चालतील, पण 5 मिनिटं किमान तो माल त्यात बुडला पाहिजे आणि रॅकवर तो पसरला गेला पाहिजे. डिपिंग केल्यानंतर विदिन फ्यू मिनिट्स आपल्याला सवय आहे बागेत माल बुडवायचा आणि जिथं आपण रॅकवर नेतोय तिथं 2-4-5 तासांनी किंवा आज बुडवून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी रॅकवर टाकायचा. 100% चुकीची पद्धत आहे. तिथं मालाच्या कलरचा शेड हा अत्यंत मोठा मार खाल्ला जातो. ह्यासाठी विदिन फ्यू मिनिट्स माल डिपिंग झाल्यानंतर तो लगेच त्याची केमिकल प्रोसिजर चालू होते आणि तो माल रॅकवर आपला गेला पाहिजे. भले रॅकवर जाऊन बुडवला तरी चालेल, पण बागेत बुडवायचा आणि तिकडे रॅकवर न्यायचं ही पद्धत चुकीची आहे. लक्षात आलं? ह्यासाठी तो माल बुडवल्यानंतर 5 मिनिटं काढल्यानंतर काही मिनिटाच्या कालावधीत तो माल रॅकवर पसरवला गेला पाहिजे. तो माल रॅकवर पसरल्यानंतर त्या 2 बंचच्या मध्ये किमान 2 ते 3 सेंटीमीटर अंतर पाहिजे. तो बंच किमान 2.5 ते 3 इंच उंचीचाच असावा. त्याला कट करावा लागेल. रॅकवर गेल्यानंतर ते कट करून टाकणं गरजेचं आहे. कट करून जर नाही टाकला त्या आतले जर बंच मनी जर तसेच राहिले त्याच्यावर नंतर जर आपले केमिकलचे स्प्रे नाहीत बसले तर आपल्याला माल रॅकवरनं काढण्याचा कालावधी वाढतो. लक्षात घ्या. रॅकवरनं माल 9व्या दिवशी आपला खाली आला तर त्या मालाला किमान 300च्या आजूबाजूला रेट मिळतो. 8व्या दिवशी आला तर तोच माल 50 रुपयाने बॅक येतो, 250 पर्यंत येतो. तोच माल जर 10व्या दिवशी रॅकवरनं खाली आला तर 200च्या आजूबाजू येतो. आणि 11, 12, 13ला जर रॅकवरनं तो माल खाली आला असेल तर मात्र रेटचा आपला संबंध नाही. लक्षात आलं? ह्यासाठी रॅकवरचा टाकलेला माल हा कमीत कमी वेळेत आपल्या रॅकवर सुकला पाहिजे आणि तो माल सुकायला शुगर चांगली पाहिजे. लक्षात आलं? अशा तऱ्हेने जर आपण रॅकवर माल टाकला आणि त्याला 3ऱ्या दिवशी पुन्हा स्प्रे घेतला,
जे डिपिंगला प्रमाण घेतलं होतं तेच प्रमाण आपण स्प्रेला घेतोय. म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 200-400 कार्बोनेट आणि 1-800 तेल. आणि रॅकवर स्प्रे देताना मात्र दोन्ही बाजूला जे गन असतात त्या गननं पूर्ण माल भिजला पाहिजे. त्यानंतर पुन्हा त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे 100 लिटर पाणी, 1200 कार्बोनेट आणि 900 मिली तेल त्यात आपण टाकायचं आणि दोन्ही बाजूने स्प्रे घ्यायचं. वातावरण चांगलं असेल तर आपल्याला केमिकलचे बूस्टर्स वापरायची अजिबात आवश्यकता नाही. वातावरण जर खराब असेल तरच आपल्याला त्यात लिक्विड सल्फर वापरा. ते 100 लिटर पाण्याला 200 ml पर्यंत आपण वापरलं तरी चालतं. म्हणजे पर लिटर 2 ml त्याचं प्रमाण आहे. 2 ml त्यात जर आपण लिक्विड सल्फर वापरलं तर चांगले फायदे आपल्याला मिळतात. म्हणजे त्यावर वाढणारी जी बुरशी आहे ती बऱ्यापैकी कमी होते. पण द्राक्षात गर पाहिजे हे वारंवार आपल्याला सांगतो. त्यानंतर बऱ्याच बागायतदारांना 5वा स्प्रे दिल्यानंतर 7व्या दिवशी स्प्रे द्यायची खूप मोठी हौस आहे. येणे आहो 7व्या दिवशी जर आपण स्प्रे दिला तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. अशा वातावरणाला, खराब वातावरण असलं तरी सुद्धा आपल्याला तो स्प्रे टाळणं गरजेचं आहे. स्प्रे द्यायचा नसतो किंवा नाही. त्यानंतर 9व्या किंवा 10व्या, मी म्हणेन 8व्या दिवशीच खरं म्हणजे रॅकवर पूर्ण माल सुकला पाहिजे. 9व्या दिवस आपण अशासाठी घेतोय की एक मालातलं मॉइश्चर थोडंसं कमी व्हावं म्हणून. 9व्या दिवशी संध्याकाळी आपल्याला रॅकला धुरी द्यायची. धुरी देण्यासाठी मात्र ज्या मालाला शुगर 18 ते 20 पर्यंत आहे अशा 1 टन बेदाण्यासाठी, आता द्राक्ष नाही आहे, आता 1 टन बेदाण्यासाठी आपल्याला किमान 3 किलो सल्फर बर्न करावं लागेल, म्हणजे जाळावं लागेल. त्यानंतर जर त्या मालाची शुगर 20 ते 22 असेल तर आपल्याला 2.5 किलो पर्यंत गंधक जाळला तरी बास होऊन जातो. आणि ज्या मालाची शुगर 22 ते 26 पर्यंत आहे अशा मालाला फक्त 2 किलो सल्फर जाळा. त्यापेक्षा जास्त जाळाची अजिबात आवश्यकता नाही आहे. कोणत्याही प्रकारची बुरशी त्याच्यावर त्या 2 किलो सल्फरमुळे वाढत नाहीये. त्यानंतर मग जे रॅकमधून माल खाली काढला की त्याचं वॉशिंग, नेटिंग ह्या ज्या प्रोसिजर त्यावर आपण पुन्हा वेगळेपणाने संवाद साधू. पण लक्षात घ्या, हे जे आपण जे द्राक्षाचं काम करतो ते व्हॅल्यू ॲडिशन काम आहे, लक्षात घ्या. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे द्राक्षापासून एक प्रक्रिया उद्योग तयार करून आपण त्याचा बेदाण्यात रूपांतर करतोय. त्यासाठी मोठमोठ्या सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंट देते. आणि आता त्याला व्हॅट सुद्धा आहे. कारण आपला जो आहे म्हणजे GST आहे, आपला हा जो द्राक्ष विकण्याचा धंदा आहे तो शेतकऱ्याचा धंदा आहे. त्याला कोणत्याही प्रकारची GST नाही शेतमालाला. पण द्राक्षापासून जर आपण बेदाणा करायचा असेल तो प्रक्रिया उद्योग आहे, त्याला शासनाची स्कीम आहे, शासनाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, शासनाचा GST सुद्धा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं कसा तरी बेदाणा करायचा हे जर डोक्यात असेल तर बेदाणा करूच नका, ह्या मताचा मी आहे. लक्षात येते. ह्यासाठी येणे प्रक्रिया उद्योग समजूनच घेऊनच जर तुम्ही त्यात काम करणार असाल तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला मिळेल, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन मिळेल. द्राक्षापासून बेदाणा अगदी 456 रुपयेपर्यंत सुद्धा विकला जातो. फक्त तुम्ही काम कशा पद्धतीने करताय त्याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. गेल्या वर्षीचं रेकॉर्ड आहे आपल्याकडं 456 म्हणजे 456 रुपये किलोनं बेदाणा विकला गेलाय. 3 टन बेदाणा जर ते एकरी 13 ते 14 लाख रुपये होतात. ह्या पद्धतीने जर आपण काम करायचा प्रयत्न केला आणि ह्याच पद्धतीने काम केलं तरच आपल्याला अत्यंत चांगली आर्थिक परिस्थिती आपली होऊन जाईल. बघायला बंधूंनो, पुन्हा पिवळा बेदाणा कसा करायचा ह्या विषयावर मी आपणाशी नक्कीच संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. मी जो आत्ता संवाद साधला आपणाशी तो कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आपण दरवर्षी बागायतदारांना ट्रेनिंग देतोय, ते लवकरच ट्रेनिंग आपण बागायतदारांना देतोय. ज्यांना ट्रेनिंग घ्यायचं आहे त्याने जास्तीत जास्त लवकर त्या पद्धतीचा व्हिडिओ मी लवकरच देतोय, पुन्हा संवाद साधतोय. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याच जात बांधवांना त्याचा फायदा होऊन जाईल अशासाठी. धन्यवाद.